माझ्यासोबत हे आजीबाई आहेत. आजीबाई, किती वर्षांनी कुंकू लावलं तुम्ही? जवळजवळ 10-15 वर्ष झाले असं मालक वारून. कसं वाटलं आज तुम्हाला? आज आनंदी वाटले. रात्री स्वप्नात आले आणि मी आजीच उभा राहिले. अरे वा वा वा. हा सपन पडलं. माझे पती आले, बघा. उठ कमून उठ. आजी म्हणे कमून म्हणे आज संक्रांती सण नाही का, तुला नाही जायचं का म्हणे तिळगुळ घ्यायला, कुंकू हळदी कुंकू लावायला. पहिले तुळशीकडे जात होते मी. मागून दारात आले. मी म्हणलं आता आपली इच्छा संपली. मग माघारी फिरली. बघा, विश्वास ठेवा अगर नका ठेवू. पण ह्या आजीबाई, तुमचे नाव काय? नवसाबाई मापारी. फोटो घेतले काही? आज साऊ एकल महिला समिती राहुरी यांच्यातर्फे एकल महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळदी कुंकू आणि तिळगुळ देण्याचा कार्यक्रम आप्पासाहेब ढूस यांनी जो साजरा करण्यात महिलांना आनंद देण्याचं जे औचित्य साधलं आहे, अतिशय उत्साहानं एकल महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या. या महिलांना स्वेच्छेने तुम्ही हळदी कुंकू समारंभात भाग घेणार का असं आवाहन करण्यात आलं. आणि आज ह्या परिसरातल्या अनेक वयोवृद्ध असतील, तरुण, एकल महिला उपस्थित राहिल्या. त्यांनी ह्या कार्यक्रमाचा आनंद लुटला. माझ्यासोबत हे आजीबाई आहेत. आजीबाई, किती वर्षांनी कुंकू लावलं तुम्ही? जवळजवळ 10-15 वर्ष झाले असं मालक वारून. कसं वाटलं आज तुम्हाला? आज आनंदी वाटले. रात्री स्वप्नात आले आणि मी आजीच उभा राहिले. अरे वा वा वा. हा सपन पडलं. माझे पती आले, बघा. उठ कमून उठ. आजी म्हणे कमून म्हणे आज संक्रांती सण नाही का, तुला नाही जायचं का म्हणे तिळगुळ घ्यायला, कुंकू हळदी कुंकू लावायला. पहिले तुळशीकडे जात होते मी. मागून दारात आले. मी म्हणलं आता आपली इच्छा संपली. मग माघारी फिरली. बघा, विश्वास ठेवा अगर नका ठेवू. पण ह्या आजीबाई, तुमचे नाव काय? नवसाबाई मापारी. नवसाबाई मापारी. वय किती आहे? आता मला अंदाजच सांगता यायचं नाही बाई. अंदाज सांगता येणार नाही. बघा, अशी परिस्थिती आजही खेडोपाडी वाडी वस्तीत आहे. पण ह्या एकल महिलांना एक भाऊ म्हणून, एक बंधू म्हणून यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आमचे आप्पासाहेब करतायत. साऊ एकल महिला समितीच्या विद्यमाने त्यांच्या सुनबाई पल्लवी आता ह्यासुद्धा नगरसेविका आहेत आणि त्यासुद्धा एकल महिलांसाठी पुढं आलेल्या आहेत. आज आप्पासाहेबांच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथं येता आलं. अनेक वर्षापासून हळदी कुंकवापासून, वाण देण्यापासून वंचित असलेल्या महिलांना हळदी कुंकू देता आलं, त्यांच्या आनंदात सहभागी होता आलं. खूप छान वाटलं. धन्यवाद. मला साडी चोळी आप्पासाहेब घेऊन आले होते, मला आठवतं. त्यांनी मला साडी चोळी फराळाचं दिलं. मी म्हणलं असं झालं. मी लई कुठे केले. माझ्या नवऱ्याचे पण पैसे नाही भेटले. माझं डोळ्यात बी नाव नाही, लाडक्या बहिणीचं नाही. मी कशाचा सहभागी नाही आहे. म्हणून माझं सहभागी काहीतरी करावं एवढीच इच्छा आहे. बर, शासनाच्या नियमाप्रमाणे काय झालंय, ह्या संजय गांधी योजना वय वर्ष 25 जर मुलाचं पुढचं असेल तर मिळत नाहीयेत. हा शासनाचा नियम आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला खोटं काय करता येत नाही मावशी, माहिती का? मग मी खरंच बोलून टाकते. खरंच बोलल्या. पण ह्या महिलांना भावनिक असेल, सामाजिक असेल आणि आर्थिक सुद्धा आधार देण्याचं काम आप्पासाहेब करतायत. कोरोनापासून आम्ही सगळेजण अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये अनेक कार्यकर्ते एकत्र येऊन ह्या एकल महिलांसोबत काम करत आहोत. छान वाटलं आज. धन्यवाद. सगळ्यांना ज्यावेळेस आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम भरवतो त्यावेळेस सुवासिनींना बोलवलं जातं. तर आपल्याचपैकी काही मैत्रिणी असतात, आपल्या आया असतात, वयस्कर असतात, वयोवृद्ध असतात. त्यांना जरी त्यांनी बोलून दाखवलं नाही
तरी सुद्धा कुठेतरी त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात असं असतं की आपण जर कदाचित आपले पती जिवंत असते तर आपणही त्या ठिकाणी उत्सुकतेने गेलो असतो, त्या आनंदात आपण सहभागी झालो असतो. तर हा भेदभाव कुणाला वाटू नये म्हणून आज मावशींनी खूप चांगल्या पद्धतीने इथं सगळ्यांना आमंत्रित केलं. त्याचा आम्हाला आनंद वाटला आज की राज्यामधला पहिला विधवा विवाह देवळाली प्रवारामध्ये लावण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. त्यावेळेस ताई हिरम सरांनी आम्ही आपण ज्यावेळेस काकडीवडी काढत होतो कोविड काळामध्ये एकल झालेल्या विधवा झालेल्या भगिनींची, त्यावेळेस 25 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या 50,000 पेक्षा जास्त महिला त्यावेळेस विधवा झालेल्या होत्या आणि त्यांचा प्रश्न इतका गंभीर राज्यामध्ये समोर आलेला होता आणि त्यांना कुणी स्वीकारायला म्हणजे ते नेमकं कसं पुढे यायचं हा मुद्दा समोर चालू असताना देवळाली प्रवारामध्ये एक विवाह 9 महिन्याचं बाळ असलेल्या भगिनीचं लावण्याची आम्हाला या ठिकाणी भाग्य लाभलं. आणि त्यावेळेस हा पहिला विवाह आता ताई ज्या बोलल्या का तो पहिला प्रश्न आमच्याकडे त्यावेळेस तयार झाला. जरा इकडे लक्ष द्यायचं विनंती मागे. तुम्हाला बोलायला यायचं असलं तर पुढे या माईक देतो. आणि त्यावेळेस पहिली समस्या अशी तयार झाली की ताई ते 9 महिन्याचं बाळ असलेली भगिनी ज्यावेळेस ज्या घरामध्ये आम्ही लग्न करून दिले त्या घराच्या शेजार पाजारांची चर्चा सुरू झाली. कुसर आपल्यामध्ये कानात बोलायची सवय आहे, पद्धत आहे. बाई हे पटतं का आणि यांना कसं काय पटतं आणि हे शोभतं का आणि या सगळ्या चालत असतं का आणि हे करीत असतं का आणि याला काही वाटलं पाहिजे. ही जी काही पद्धत आहे जुन्या काळाची ते ही कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. आणि ती बदलण्यासाठी आम्ही या ठिकाणची रवरी अर्बन संस्थेचा एक वार्षिक सभेमध्ये त्या ठिकाणी त्या जोडप्याचा आम्ही भव्य असा सत्कार घडून आणला. ते सत्कार घडवण्याचं कारण का त्या जोडप्याला समाज मान्यता त्या ठिकाणी मिळवणं गरजेचं होतं. तुम्ही जी आता समस्या जे सांगितली की आपण पुढे आला पाहिजे तर याला समाज मान्यता कुठेतरी मिळणं गरजेचं आहे. आणि ती समाज मान्यता मिळण्यासाठी सार्वजनिक असा कार्यक्रम या ठिकाणी होणं याच्यासाठी गरजेचं आहे. आणि हा कार्यक्रम म्हणजे जरी आपल्या ह्या 150 महिलांचा कार्यक्रम असेल तरी याच्यामधून समाजामध्ये एक संदेश जातो आणि त्या संदेशामधून समाजाला प्रेरणा मिळते. आणि तो आपण विवाह त्यावेळेस लावल्यानंतर जो कार्यक्रम घडून आणला तर त्या कार्यक्रमाच्या नंतर आपल्या राज्यामध्ये विवाहाला सुरुवात झाली. आणि अक्षरशः 10 महिन्याचा मुलगा असलेल्या विधवेचा सुद्धा विवाह आपण दुसरा राहुरीमध्ये लावला. आणि मी पहिल्यांदा 10 वर्षाच्या मुलाला तिच्या आईला कुंकू लावतानाचा कार्यक्रम मला पहिल्यांदा बघायला मिळाला. त्याचा फोटो आजही माझ्याकडे आहे. मी पाठीमागना जाणीवपूर्वक त्याचा फोटो काढला. त्यांनी त्याच्या आईला कुंकू लावण्याचा कार्यक्रमाचा फोटो तो होता. आणि त्यामुळे समाजामध्ये बदल होत असतात दिवसेंदिवस. आता जशी सतीप्रथा गेली तशा पद्धतीचा बदल आपल्याला जीवनामध्ये इथून पुढे करत जावं लागणार आहे. समाज परिवर्तन अटळ आहे ते तुम्ही स्वीकारला पाहिजे. आणि ते स्वीकारण्यासाठी आपण अशा पद्धतीचे सार्वजनिक उपक्रम या ठिकाणी केले पाहिजे. आपण ताई या ठिकाणी हा संदेश हा उपक्रम घेऊन आलात त्याच्याबद्दल आपले मानवी तेवढे आभार थोडेच आहेत. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी. या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात नाही प्रातिनिधिक स्वरूपात तुम्हाला बोलायचं या प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही पुढे आलात तरी चालेल की जेणेकरून सर्वांच्या समक्ष एक कार्यक्रम आपण घेऊयात आणि ते वाण देण्याचा फोटो सेशननंतर एकत्रित कार्यक्रम तुम्ही करा.